नमस्कार मित्रांनो, दुबई के प्रिंस PM मोदीला काय सांगतात माहिती आहे का, की नितीन गडकरींना एक 6 महिन्यासाठी आमच्या देशामध्ये पाठवा. कशासाठी? तर विकासासाठी. असं कोण सांगतंय? दुबईचे प्रिन्स मोदींना सांगतात. आता हे खरं आहे की खोटं? आता मोदींना कोण विचारायला जाणार आहे की मोदी खरोखर तुम्हाला असे बोललेत का? दुबईचे प्रिन्स. आता दुबई बघा, ह्या नितीन गडकरीचा आणि मोदीचा जन्म झाला नसेल, नितीन गडकरीचा आणि मोदीचा जन्म झाला नसेल तेव्हा त्यांनी त्या रेगिस्तान म्हणजे वाळवंटामध्ये झाडं लावली, झाडं, आणि मोठ्या मोठ्या इमारती उभ्या केल्या. ते ह्या लोकांना असे सांगतील का आमच्याकडे विकास करायला? अरे इकडे तिकडे दुबईला जर तुम्हाला बोलवलं आणि एक जरी खड्डा पडला ना त्या रस्त्यात, फाशी देतील तुम्हाला. तो दुबईचा प्रिन्स, फाशी, अशी सजा आहे तिकडे दुबईला. आणि आता तुम्ही 70 वर्षाचे असाल. आता 70 वर्षापूर्वी आहे ना, इकडचे लोक तिकडे भांडी घासायला जायचे आणि इकडे येऊन सांगायचे की मी असं कामाला आहे आणि तसं कामाला आहे. आता सोशल मीडियामुळे आम्हाला समजतं की दुबईची परिस्थिती, दुबईला लोक जाऊन काय धंदा करतात. बकऱ्या चरवतात की बेकरीमध्ये पाव बनवतात की त्यांच्या गाड्या चालवतात, हे आत्ता आम्हाला समजतं सोशल मीडियामुळे. आणि ह्याच्या अगोदर ते लोकांनी रेगिस्तानमध्ये झाडं लावली जिथे वाळवंट होता आणि मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या. आणि काय फेकता, किती फेकता? फेकायची मर्यादा असते. म्हणजे मोदी जी को बोले दुबई के प्रिंस कि 6 महीने के लिए नितीन गडकरी को हमें दे दीजिए. अरे इकडला विकास काय कमी केला आहे काय? आज हा मुंबई गोवा महामार्ग 2014 म्हणजे आज 15-20 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, तसाच पडलाय, तो रखडला आहे, अजून पूर्ण नाही आहे. आणि इकडे तिकडे हे ते तुमचे पूल बांधतात ते तो तुटतात आहे. काय विकास करणार? कशासाठी खोटं बोलताय हे दोघे मिळून? काय देशामध्ये आम्ही मूर्ख नाही आहे म्हणून हे व्हिडिओ बनवतो आम्ही, कारण आम्ही मूर्ख नाही सांगायला, आम्ही अंधभक्त नाही आहे. धन्यवाद मित्रांनो, यांच्या नादी लागू नका.